तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक असा किल्ला जो 350 फूट उंचीवर उभा आहे आणि ज्याची ओळख जरा वेगळीच आहे. म्हणजे दूरवरून पाहिलं तर तो एखाद्या विशाल त्रिकोणासारखा दिसतो आणि जो आजही हजारो भटक्यांना आपल्या शिखराकडे आकर्षित करतो. चला तर मग भटकंती करूया सह्याद्रीच्या या त्रिकोणी रखवालदाराची, किल्ले तिकोना. आजच्या व्हिडिओमध्ये या किल्ल्याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकोना किल्ला पुण्याहून 60 ते 65 किलोमीटर आणि मुंबईवरून 120 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही पुण्याहून निघालो. पावसाळ्याची आणि पावसाची मजा घेत प्रवास कसा गेला कळालाही नाही असं म्हणणार तेवढ्यात थोडं ट्रॅफिक लागलं. वाटेत आम्हाला तुंग किल्ला पण लागला. या किल्ल्याची डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. असो, आज तिकोनावर फोकस करूया. आता ही कमान दिसली की समजायचं किल्ला आलाच म्हणून. याच तिकोनापेठ गावात पोहोचल्यावर खरा प्रवास सुरू होतो. थोडं पुढे गेलात की लगेच तुम्हाला पार्किंग दिसतं. इथे तुम्ही तुमची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर लावू शकता. 50 रुपये फॉर 4 व्हीलर, 20 रुपये फॉर 2 व्हीलर असे पार्किंग चार्जेस आहेत. चला आता ट्रेकला सुरुवात करूया. सुरुवातीलाच तुम्हाला हा नकाशा दिसेल. याचा फोटो तुम्ही रेफरन्ससाठी काढून घेऊ शकता. तर आता सुरू होतो ॲक्च्युअल ट्रेक. सुरुवातीला बऱ्यापैकी कच्ची वाट आहे आणि पावसाळ्यात यावरून पाणी वाहत असतं, त्यामुळे जरा जपून चढावं लागतं. पण जरा पुढे गेल्यावर मध्ये मध्ये दगडी पायऱ्या लागतात. त्यांच्यावरून चढणं जरा सोपं होतं. थोडं पुढे गेल्यावर तर मस्त व्ह्यू दिसायला सुरुवात होते. थोडं वर पुढे गेलं की 2 वाटा दिसतात. ही वाट गडाकडे जाते, ही वाट डोंगरांकडे. डोंगरांकडच्या वाटेकडे बघितलं तर काय अमेझिंग व्ह्यू तुम्हाला दिसतो. आणि आम्ही गेलो तेव्हा तर धुकं पण होतं, म्हणजे सोने पे सुहागा. थोडं निरखून पाहिलं तर तुम्हाला धबधबे पण दिसतील. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. आता हा अमेझिंग व्ह्यू सोडला तर त्या बाजूला अजून काही नाहीये, त्यामुळे आता आपण गडाच्या बाजूला जाऊया. आता पुढे गेल्यावर आपल्याला मेट दिसतं. आता मेट म्हणजे काय तर गडाच्या पायथ्याशी केलेली संरक्षणात्मक बांधणी किंवा नैसर्गिक अडथळांचा वापर करून तयार केलेला संरक्षण पट्टा. गडावर अटॅक झाला तर फर्स्ट डिफेन्स इथूनच होत होता, किंवा काही निरोप द्यायचा असेल तर इथेच यावं लागत असे. इथून वर जाताना रेलिंग केली आहे, कारण बाजूला खोल दरी आहे. इथून समोर गेलात की तुम्हाला मॅगी, कांदा भजी, चहाचं दुकान दिसेल. हवं असल्यास तुम्ही इथे ब्रेक घेऊ शकता. आता वर जाण्यापूर्वी एक सूचना. नॉर्मली वीकडेजला इथे खायची प्यायची सोय नसते. वीकेंडलाच इथे दुकानं असतात. त्यामुळे तुम्ही 1 बॉटल पर पर्सन ही सोबत घेऊन जा. आणि जर तुम्हाला भूक लागलीच तर थोडंसं हलकं फुलकं पण सोबत ठेवा. चला तर मग या दगडांच्या वाटेने आपण थोडं पुढे जाऊया. आता जसं जसं वर जातो तसा तसा व्ह्यू अजून भारी व्हायला लागतो. यात पवना डॅमचं बॅकवॉटर पण तुम्हाला दिसेल. आता आपण पोचलो आहोत गडाच्या सर्वात पहिल्या प्रवेशद्वाराला. नैसर्गिक खडकात कोरलेलं हे प्रवेशद्वार. याच्या आत पहारेकऱ्यांची चौकी किंवा देवडी आहे. इथूनच ते जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि नोंदणी करत होते असं म्हणतात. या पायऱ्यांवरून पुढे आलो की तुम्हाला वेताळ दरवाजा दिसेल. हा गडाचा दुसरा आणि महत्वाचा दरवाजा. शेजारीच वेताळ देवाचं प्राचीन स्थान असल्यामुळे याचं नाव वेताळ दरवाजा असं आहे. डाव्या बाजूला एक बुरुज आहे. इथून समोरच्या सह्याद्री पर्वतरांगांचा खूपच भारी व्ह्यू दिसतो. आणि खरंच बरं का, पावसाळ्यात या गडांची आणि ट्रेकची मजा काही वेगळीच आहे. आता वेताळ दरवाजातून उजव्या बाजूला गेलात की वर जायला प्रॉपर पायऱ्या तुम्हाला दिसतील. आधी या पायऱ्या नव्हत्या. श्री शिवदुर्ग संवर्धन समितीने गड संवर्धनाचं भारीच काम केलं इथे. इथून समोर गेलात की तुम्हाला चपेटदान मारुतीचं मंदिर दिसेल. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आता इथे तुम्हाला वाड्याचे अवशेष दिसतील. असं म्हणतात
गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था इथेच होती. इथून थोडं पुढे गेलात की श्री तुळजाई माता मंदिर, लेणी, टाकं व राम मंदिर परिसर दिसेल. या मंदिरात समोरून वरून चालत जावं लागतं. इथे तुळजाई माता मंदिराच्या शेजारी गुहा पण दिसते. आता या गडावर अजून पुढे जाण्याआधी या गडाचा इतिहास सांगतो. हा इसवी सन 800 ते 1000 मधला किल्ला असावा असं इतिहास तज्ज्ञांचं मत आहे. 1585 मध्ये निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि या किल्ल्याचं नाव अमनगड असं ठेवलं होतं. त्याने काही काळ राज्य केल्यानंतर 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी तिकोणा आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि या गडाला वितंडगड असं नाव ठेवलं. या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे पवनमाळावर लक्ष ठेवणं आणि या व्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा वापरण्यात आला होता. नंतर 1660 मध्ये नेताजी पालकर यांची किल्लेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्यात शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांना 23 किल्ले दिले होते. त्यात हा तिकोना किल्ला पण होता. पण तह मोडल्यानंतर हा किल्ला परत स्वराज्यात सामील झाला. आता थोडं पुढे गेलं की आपल्याला चुन्याचा घाणा दिसेल. घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवत असायचे. हा चुना गडाच्या बांधकामामध्ये यूज करायचे. आता आपण निघालो आहोत बाले किल्ल्याकडे. आता इथून पायऱ्या थोड्या खड्या होत जातात. या ऑलमोस्ट 75 ते 80 डिग्री असतील. आता इथून ट्रेकची डिफिकल्टी लेवल वाढली आहे बरं का. इझीवरून हा मीडियमला गेलाय. या पायऱ्यांनी काळजीपूर्वक वर गेल्यावर एक दरवाजा लागतो. इथून शेजारी बघितलं तर पाण्याचं टाकं आणि लेणी दिसेल. इथे 5 मिनिटं रेस्ट घेऊन मी पुढे निघालो. आता पुढच्या पायऱ्या मात्र 85 डिग्री अशा खड्या आहेत. इथे पण पकडायला दोर बांधला आहे. इथून वर आल्यावरचं फिलिंग हे जग जिंकल्यासारखं होतं. वर आल्यावर समोरच महाद्वार दिसेल. या महाद्वारातून पुढे आल्यावर तुम्हाला आणखी एक बुरुज दिसेल. नॉर्मली इथून खूपच भारी व्ह्यू दिसतो, पण आमच्या वेळेस धुक्यामुळे काहीच दिसत नाही. भूक लागली होती म्हणून मस्त थंड वातावरणात गरमागरम मॅगी घेतली आणि छान एन्जॉय केली. गडावर जागोजागी बसण्यासाठी छान सोय केली आहे. त्यामुळे ट्रेक करताना थकलात तर थोडा आराम करा. आणि हो, ट्रेकला किती वेळ लागला हे तर मी सांगितलंच नाही. तर तुम्ही 45 मिनिटं ते 1 तासात तुम्ही गडाच्या शिखरावर म्हणजे वितंडेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचता. पण लक्षात ठेवा, गडाचे दरवाजे 5 वाजता बंद होतात, तर त्यानुसार प्लॅन करा. आता जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर पायथ्याशी कॅम्पिंग आणि स्टेसाठी मस्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत. शिवाय प्रॉपर हॉटेल हवं असेल तर तेही अवेलेबल आहे.
तुमच्या चॉईसनुसार तुम्ही बघून इथे राहू शकता. आता तिकोण्यावर कसं पोहोचायचं? जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर अंतर आहे साधारण 60 किलोमीटर. रूट म्हणाल तर पुणे, चांदणी चौक, पौड, हडशी, जवन, तिकोना पेठ. रस्त्याची अवस्था बऱ्यापैकी चांगली आहे आणि शेवटपर्यंत कार किंवा बाईक सहज जाते. मुंबईहून येत असाल तर लोणावळा मार्गे कामशेत गाठा आणि तिथून तिकोना पेठ. रेल्वेने यायचं असल्यास सर्वात जवळचं स्टेशन आहे कामशेत. तिथून शेअर जीप किंवा स्थानिक वाहन मिळू शकतं. बसने येणाऱ्यांसाठी पुणे आणि कामशेतून काही एसटी बस उपलब्ध आहेत, पण वेळाआधी तपासून निघणं चांगलं. आता काही टिप्स. पहिली, बेस्ट टाइम टू व्हिजिट. हा तिकोना गड प्रत्येक ऋतूत छान आहे. म्हणजे पावसाळा पकडला तर हा हिरवागार असतो, फक्त पायऱ्या थोड्या घसरड्या असतात. आता हिवाळा म्हटलं म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी, या वेळेत भटकंती करायला छान असतं. आणि उन्हाळा म्हटलं तर सकाळी लवकर उठून यावं लागतं. दुसरी, सकाळी ट्रेक लवकर सुरू करा, म्हणजे इथे भरपूर वेळ घालवता येईल. तिसरी, चांगली ग्रीप असलेले शूज वापरा, म्हणजे तुमचा पाय इथे घसरणार नाही. चौथी, किमान 2 लिटर पाणी सोबत ठेवा. पाचवी, पावसाळ्यात पायऱ्यांवर फोटो काढताना काळजी घ्या. सहावी, लहान मुलांना सोबत घेऊन जाणार असाल तर शेवटच्या पायऱ्यांवर विशेष काळजी घ्या. आणि आता शेवटची टिप. आज आपण हे गड किल्ले बांधू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही, पण ज्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून हे गड बांधले किंवा जिंकले त्यांच्यासाठी आपण गड संवर्धन तर करू शकतो. म्हणून आपल्यामुळे या गडाचं काही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.